पहा, जेव्हा सरकार हे महायुतीचं आहे आणि सरकारमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख हे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा. त्यावेळेस कामं जर आपण मागण्या त्यांच्याकडे करतो आणि त्याचा सततचा पाठपुरावा करतो आणि त्यावेळेस साहजिकच आहे आमच्या मागणीला तेव्हा पॉझिटिव्ह उत्तर येतंय. बिडकर आपल्यासारखे आंदोलन करतायत, त्याला पॉझिटिव्हली दादाने घेतायत आणि प्रश्न सोडवून घेतायत. तर याचं क्रेडिट सुद्धा दादांना किंवा आपल्या पक्षालाच भेटायला पाहिजे. आणि याचा पाठपुरावा ज्यांनी कुणी आज म्हणतंय की आम्ही करून आणलं, त्यांनी कुठं कागद आहे का ते दाखवावं. आम्ही आमचे कागद दाखवू शकतो की आम्ही कशा प्रकारे याचा पाठपुरावा गेले 2-3 वर्ष करतोय, कोणत्या मिटिंग झाल्या, कोणत्या अधिकाऱ्यांसोबत झाल्या, याचा कागदोपत्री पुरावा आणि इथून जे प्रस्ताव गेलेत जिल्हाधिकाऱ्यालयातून गेलेले आहेत त्याच्या प्रती आहेत आमच्याकडं. याचं जे काही एस्टिमेट्स असतील, त्या काही रोडच्या लेंथ असतील, त्याचे डायमेन्शन्स असतील, त्याचा प्रस्ताव असेल, कुठून कुठपर्यंतचा रस्ता, हे त्यांनी दाखव एक तरी पत्र तयार करून पाठवलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर कुटुंब एकत्रित दिवाळी साजरा करते अशी चर्चा होती. राजकीय दिवाळी, राजकीय दिवाळी, आम्ही दिवाळीला सगळे एकत्रच असतो. पण राजकीय दृष्ट्या आता काय काय होतंय पुढं हे आताच सांगता येत नाही. अनेक घडामोडी त्यामध्ये घडतायत. लवकरच चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. मला समोरच्याचं मला काय माहिती नाही. आमच्याकडनं जे काम आमचं चालू आहे ते चालू आहे.